शिवाली मी व्यंकट. मग मी काय म्हंटल? पुरुषोत्तम. ओ व्यंकट पुरुषोत्तम जवळपासचे शब्द आहेत ना. म्हणून माझा गोंधळ झाला असेल. बरं ते जाऊ दे ना बाबू. तुला माझी बिल्डिंग सापडली ना सोयरासेस. हे बघ ए बाळा ए शोना, ती सोरायसिस नाहीये, तो आजार असतो. ओएसिस नाव आहे तुझ्या बिल्डिंगचं. माझा ना गोंधळ होतो. बरं ठीक आहे, सोया सॉस बिल्डिंग सापडली हे महत्वाचं आहे ना बाबू. कुठला सोया सॉस यार, तू प्रत्येक वेळी मला चुकीचा ऍड्रेस देतेस यार. मी तुझ्या बिल्डिंगच्या इथे 2 तास घुटमातो यार. किती चिडू नको ना भार्गव. व्यंकट. मी काय म्हंटल? भार्गव. ओ व्यंकट भार्गव जवळपासचे शब्द आहेत ना, म्हणून गोंधळ होतो माझा. नाही पण मी काय म्हणतो मला सांग, आज खरंच घरी कोणी नाहीये ना? आपण दोघं आहोत ना. नाही आपण आहोत, आपल्या व्यतिरिक्त दुसरं कोणी नाहीये ना? आजी आत. तुझी आजी असताना तू मला घरात बोलवलं, तू मला फोनवर बोललीस कोण नाही घरी, ये. मी धावपळ करतो तुझ्या आजीला भेटायला आलो. हळू इथे बस इथे. तू काळजी नको करू. माझ्या आजीच्या दोन्ही डोळ्यात आहे ना बिंदू माधव पडलाय. काय पडलंय? बिंदू माधव. काय असतं ते? बिंदू माधव नाही माहिती तुला? डोळ्यात पडतो बिंदू माधव, असं भुरकट दिसतं, पांढरं होतं. ए बच्चा, मोतीबिंदू म्हणायचंय का तुला? ते सेम शब्द असले ना की असं होतं माझं. माझ्या आजीच्या दोन्ही डोळ्यात आहे ना मोतीलिंबू माधव झालाय, तर तिला काहीच दिसत नाही. माझ्या आजीने आता आहे ना गोळी घेतली आहे झोपेची, सो ती 4-5 तास अजिबात उठणार नाहीये. वा, आता आपली मज्जा ना. आपली गंमत आहे. गंमत आहे ना बाई. आपलं झुंगडू मुंगडू आहे. बोलायचं आपण. हो आई वो तो आई बहार के अनजाने एक जगह से. हाँ, ना ना मुझे छूना ना दूर ही रहना. परी हूँ मैं, परी हूँ मैं, मुझे न छूना. परी हूँ. आजी इकडे. अगं शिवाली, आजी मी इकडे आहे अगं ना. नाही ग, अगं तसं नाही. कोणीतरी दारावर बेल वाजवली, म्हणलं कोण आले बघूया. नाचत जाऊ. कोण नाही आलंय? कोण नाही आलं म्हणजे आलंय. कोण आहे? ही आली आहे ती. कोणती? ती आली आहे. अगं कोण ग माय, मला काय सांग ना नीट. कोण आली? अगं ही ग कोण ग? माझी मैत्रीण. बया कोण मैत्रीण? माझी मैत्रीण आली आहे ना. मैत्रीण आली का? नाव गाव फळ फुल काय आहे का नाही तिला? नाही माझी नमस्कार कर ना. नमस्कार कर ना. नमस्काराची. नमस्कार, आशीर्वाद. हाय बया काय गोड आवाज आहे ग पोरीचा. बया लयच गोड गाड्याची परलता दिदी सारखा आवाज आहे. बया काय नाव गाव काय आहे का नाही तुला? पुरुषोत्तम. पुरुष काय बोलली तू? पुरुषोत्तम. हा बया बाई सारखी बाई तू, आणि पुरुष घातलाय का तो या नावात? काय बापाने नाव ठेवले असं कुठं नावच नाही. गंमत आहे आजी. काय गंमत आहे? मूर्ख आहेस का तू? मित्र आहे काय सांगत ना, मुलगा आहे ना मी. बोलली ती? कोण मुलगा? कोण काय ग बोलली ती? इथे येऊन बोल बस. नाही आजी ती बोलते ती मुलगा. आजी काय झालं ना, गंमत झाली. हो काय? माझ्या आई बाबांना ना हा. मुलगा हवा होता, हा. म्हणून त्यांनी आधीच नाव ठरवलं काय पुरुषोत्तम. असं? आणि झालं काय माहितीये? काय झालं? मी. चांगलंय. हा म्हणून मग त्यांनी मलाच मुलासारखं वाढवलं.
बया काय काय आई बाप आहेत असं कुठं नावं ठेवी त्यात का पोरी बाळाचं नाव कसं पाहिजे एवढा पोरीचा गडा गोळे गळा गोडे होतय होतय बया ग गुणाची पोर काय उलटी बसली काय ग तू उलटी नाही हे काय लागत आहे बया बया ही कुठं सुरू होती कुठं संपत्ती कळत नाही ग हा बया बॉयकट आहे का ग तुझा बया नाव नुसतं पुरुषोत्तम येतं पोरी सारखं वागायचं जरा का पुरुषास बघू मला इथं इथं बघू मला बया हातात बांगड्या नाही हा बघू मला इथं कपाळाला टिकली नाही कानाला भोक नाहीत नाकाला बाया पोरी सारखी पोर तू काहीच नाही जीन्सची पॅन्ट घालून येते का जीन्सची पॅन्ट घालून येते काय बाया तू या मैत्रिणी ग चिडू नको निव्वळ नट मोगरे चिडू नको काय नको चिडू नको असं कुठं राहतात वय ऐक ना मी खरं सांगू का तुला खरं सांगू काय आजी पुरुषोत्तम खूप गरीब आहे ग अंग बिचारी आहे बया ती मला नेहमी सांगत असते शिवा मला मुलीसारखं राहायचंय मुलीसारखं वागायचंय पण ही बोली ती माझे आई बाबा नाही वागू देत ग मला असं बोलती बया ग किती ग याचा अंदाज येत नाही बघ मला बया अगं तू कायला काळजी करी ती तू आजी आहे धडधाकट तुला सगळं शिकवीन तुला सगळं हे बघ, शिवाली हा. दे बाया 2 बांगड्या दे मला काढून कशाला अगं मी घालीते बांगड्या अगं, घालीते नको. अगं 2 मिनिटात घालीते नको, दे नको. जा. नाही नाही आजी अंगाशी. नाही होणार मला बांगड्या आ? नको नाही होणार अगं मला. मी घालीते तू काय आलं टेन्शन घेते आण ग माझ्या बांगड्या इकडं हा. माझ्या बांगड्या कुठे वाटतील आणते तुला हे घे बया काय हात आहे यो बाईचा हात कसा नाजूक पाय नाजूक मग कसं आहे ना नवऱ्याच्या हातात असा नाजूक सुत हात गेला ना म्हणजे नवऱ्याला पण बरं वाटत बाई आता बघ कशी बांगडी घालते बरं का हो नको आजी आजी बाईच्या ग हाती कशी बांगडी शोभती ग सई बाई कशी बांगडी शोभती शोभती गवती शोभती अंगाशी ग माझी बाई ती जा माझा कुकाचा करंडा घेऊन ये जा कशाला काला म्हणजे इथं कपाळाला भुंडा कपाळाने फिरती का बाईच्या जातीनं कुठं भुंड कपाळ पाहिजे का जा कुकाचा करंडा घेऊन ये टिकली लाव इथे नाही 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 थांब ना आजी हे बघ माझ्याकडे ना टिकली आहे ही लाव ते कुकू बिकू नको कुठं? ही हाताला आहे. कुठे ही धर ही धर अगं दिस अंगाशी हा दे इथं दे लाव लाव नको आजी राहू द्या ना लाव लाव टिकली बिक अंगाशी आता कशी दिसती गोड गोड बाया बाईच्या ग बाई कुकुशो बघत पायी ग सई बाई कुकुश याचा अंदाज येत नाही ग ऐक ना ए हा. मी काय म्हणते जा जरा सुई गरम करून आण नाही, नाही, नको, नको. कानाला नाकाला जरा भोक पाडी अगं 2 मिनिटाचं काम आहे येळ नाही लागत जा घेऊन ये अहो नाही जमणार मला शिवाली मला जायला हवं नको ना अगं पुढं जाती पुढं जाती चल मंगळागौरीचे खेळ शिकवते तुला ये इथं मला ये नाही इथं उभी येत. राहा उभी अगं राहते का काढू काठी अंगाशी हा चल जाती का साडी घेऊन येते का थोबाड बघत बसती माझं बघ हे बघ आजी नको ना अगं तुमच्या सारख्या पोरी बाळीनं शिकवावं लागत सगळं तू काय बघत बसली आजी, आजी, नको नाही. हे सगळं नको नाही. नको नाही, हे सगळं गुंडाळ ग नको. हा. आजी गुंडाळ गुंडाळ ए ऐक ना गाशी. मी इथे साडी नेसायला आलो होतो की ही. झालं का अंगाशी हा चल बा आता बस मी तुला आता आगोटा पागोटा शिकवते आगोटा पागोटा आजी, 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 आगोटा, आजी, पागोटा, आजी. आगोटा. हा प्रियदर्शनी डान्स आहे कोण आहे ग ही प्रियदर्शनी इंदालकरांची आहे की आमची इंदालकरांची मैत्रीण आहे आजी चले तू कर आगोटा पागोटा माझ्यासारखं हा ये इकडे ये आगोटा पागोटा आगोटा पागोटा आजी आगोटा आजी पागोटा आजी पुरुषोत्तम चुकली आहे अगं, नाही चुकली. काठी काढ माझी. काठी कुठे? दे बाई, काठी. आजी आगोटा पागोटा हा, आगोटा पागोटा आगोटा पागोटा आगोटा पागोटा पळाली का हाय का
काय तू मैत्रीण आहे डरपोक कुठली पळाली बघ तुझ्यामुळे पळाली माझ्यामुळे मी काय केलं तू गोळी घेतली जाऊन झोप ना गपचूप. म्या गोळी घेतलीच नव्हती म्हणजे दाराची जेव्हा बेल वाजली ना तेव्हा पोराचा आवाज ऐकला मी तेव्हाच म्हणलं ही पोरगी काहीतरी आगोटा पागोटा करीत तुला माहित होतं तेव्हाच मी ठरवलं काहीतरी येऊन इथं तुझी बरोबर कान उघडणी करायची काय गट्टवळे मला माहित होतं म्हणजे आजी आहे मी तुई बाहेरून जरी म्हातारी दिसत असले तरी आतून मी जवान आहे अशी तशी समजू नको मला आता गोळी घे आणि जाऊन झोप आजे. गोळीची गरज मला नाही पोरी गोळीची गरज तुला आहे तू गोळी खाऊन निवांत झोपली म्हणजे आमच्या अख्ख्या घराण्यालाच निवांत झोप लागल कळलं का चला 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 ऐक ना आजे